भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आमचे मार्गात येण्याचे कारण म्हणजे आम्ही 15 डिसेंबर 2020 ला मार्गात आला। माझी मोठी मुलगी रुची, तिची प्रकृती बरी नव्हती। आम्ही अगोदर डॉक्टर पेट्रोपंपला नेला निडगुळकरकडे। त्यांनी सांगितलं की हिला टायफॉइड आहे। 2 दिवस झाले तिची तब्येत सुधाराची आणखी वाढत होती। तिच्या पोटावर सुजन, चेहऱ्यावर सुजन आली। मी तिला माझ्या मनात काय आले तर माहित नाही, औषधी दिली आणि बाहेर कामे करत होती। मग आतमध्ये गेली, बघितलं तर सुजन वाढत होती। मग तिच्या मी पप्पाला फोन केला, तिचे पप्पा आले आणि आम्ही भंडारला नेला। भंडार नेल्यानंतर डॉक्टरनं सांगितले का हिला युरिनचा प्रॉब्लेम आहे। मग त्यानंतर त्यांनी ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी काढली। सोनोग्राफी काढल्यानंतर तिथे युरिनचा प्रॉब्लेम निघाला। त्यांनी फुले डॉक्टरनी सांगितली की नागपूरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। पण तिथे नेल्यानंतर 3 दिवस राहिली। 3 दिवस नंतर तिला आराम झाला। 4थ्या दिवशी आणखी तिची तब्येत तशीच झाली, सुजन वगैरे खूप वाढली। मी 4थ्या दिवशी तिच्या भेटीला गेली होती। माझे भाऊ आई वगैरे होते सोबत, माझा मुलगा छोटा होता तर मी घरी होती। मग नंतर मी भेटीला गेली, त्या दिवशी तिला डॉक्टरने सांगितले की माझ्याकडे हे होऊ शकत नाही, तुम्ही दुसरीकडे घेऊन जा। दुसरीकडे नेल्यानंतर मेडिकलला किंवा सुपरला न्या, ते सुपरची ओपीडी बंद होती। मग आम्ही मेडिकलला नेला। मेडिकलला नेल्यानंतर डॉक्युमेंट केल्यानंतर माझ्या भावाच्या मनात काय आले तर माहित नाही। त्याने म्हणलं की मी ऍडमिट करत नाही, मी घरी घेऊन जाते। मग घरी आल्यानंतर शनिवार दिवस होता, तो शनिवारी ते जेवण वगैरे झालं, सगळे झोपले। रविवार निघला। ते म्हणत होती की मम्मी मला स्वप्न दिसलं शनिवारी रात्री की मी मार्गात गेला आणि माझ्या तब्येत परिपूर्ण बरी झाली, मला काहीच झालेलं नाही। मी तिच्या पप्पाला सांगितले, पप्पा म्हणत होते हो का। मग नंतर माझे भासरे वगैरे माझी नणद भेटीला आले होते, त्यांनी सांगितलं, आम्हाला मार्गदर्शन केला। मग यांनी विचार केला, तिचे भुगावचे मार्गदर्शक काकाजी, त्यांना बोलवलं, त्यांनी सांगितलं आम्हाला। मग सगळं काही व्यवस्थित झालं आणि मग नागपूरला दुसऱ्या दिवशी नागपूरला नेला। सोमवारी नागपूरला नेला। आम्ही तिच्या कार्यकर्ता काकाजीने सांगितलं आम्हाला, माझ्या मुलाचा भार होता, असे जुने विचार आणायचे नाही म्हणे मनात मध्ये, काही होत नाही म्हणे, भगवंत सगळं बरोबर करते म्हणे। त्याची हे दवाखान्यात नेल्यानंतर त्याची तब्येत एवढी खराब झाली की म्हणजे असं भूत लागल्यासारखा झाला होता, असं खूपच भिरत होता ना, दिवाणच्या खाली घुसत होता, कोणाला पेलत नव्हता। मग माझे लहान भाऊ त्याने तीर्थ करून दिला। तिच्या कार्यकर्त्याला विचारले, त्यांनी सांगितले का 1 तासातून तू 3 वेळा तीर्थ बनवून दे। पहिल्या तीर्थाला तो काही जवळ येत नव्हता, दुसऱ्या तीर्थाला पण नाही येत होता, तिसऱ्या तीर्थाला जवळ आला आणि चांगलाच झाला। आणि मग औषध दुसऱ्या दिवशी पण माझ्या मुलीला काही नाही ना, 2 नंबरची मुलगी, तिला काहीच नव्हता प्रॉब्लेम, पण तिला गोवर झाला। डॉक्टरकडे नेला, डॉक्टर म्हणते गोवर आहे। मग तीर्थ करून दिला माझ्या वहिनीने, तर आराम झाला तिला। गोवर पण गेला, कुठं गेला माहित नाही, सगळं बरोबर झाला। मग आम्ही इथे दवाखान्यात नेला नागपूरला 8 दिवस राहिले। दवाखान्यातून सुट्टी झाली, घरी आली। घरी आल्यानंतर आम्ही काकाजीकडे गेला, उषा काकू आमची सेविका, त्यांच्यासोबत काकाजीच्या घरी पण माझा मुलगा तसाच करत होता। काकाजीनं तीर्थ बनवून दिला, आराम झाला आम्हाला। 3 दिवसाच्या कार्यामध्ये आराम झाला थोडा मुलीला। 11 दिवसाच्या कार्यामध्ये माझ्या मुलीला परिपूर्ण आराम झाला आणि सगळं काही बरोबर झाला। जो प्रॉब्लेम होता तो दूर झाला। पण डॉक्टर म्हणत होते की हे 3-4 वर्ष कोर्स करावा लागेल, असं सहजासहजी होऊ नाही शकत। मग आम्हाला विचार आला की आम्हाला त्यागाचे कार्य करायचे होते, आमची खूप इच्छा होती।
याच्यानंतर कसं करायचं. मग डॉक्टरला आम्ही सांगितले. डॉक्टर म्हणे ठीक आहे म्हणे, आता तुमची म्हणजे औषधी आम्ही सांगितले की आम्हाला कार्य करायचे आहेत. हो का म्हणे. त्यांना पण माहित होतं डॉक्टरला की हे परमात्मा एकवाले आहेत. तर हो म्हणे, तुमची इच्छा आहे म्हणे, तुमची मुलीची औषधी वगैरे सगळी बंद करते म्हणे मी म्हणे. आता म्हणे तुम्ही आपले कार्य सुरू करा म्हणे, सगळं काही व्यवस्थित होते म्हणे. आम्ही ना कार्य चालू केले ना, एकही वेगळा त्याच्या अगोदर पासून औषधी बंद केली तर औषधी नाही ना, काही नाही, सगळं काही बरोबर आहे आणि आमच्या घरी सुख समाधानी आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. एवढे बोलून 2 शब्द संपवते. सर्वांना माझा नमस्कार.